सहकार क्षेत्रातील भीष्मपिता माजी खासदार माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना 95व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे। जून अखेरपर्यंत पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या आता जोरात सुरू झाल्या असून अनेक ठिकाणी पेरणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे चित्र आहे। यंदा मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे शेतकरी चिंतेत होते। अनेकांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी शेत तयार ठेवले होते, मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी प्रतीक्षेत होते। अखेर जुलैच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे धाव घेतली असून खरीप पिकांची लगबग वाढली आहे। हातकणंगले तालुक्यात यंदाचे खरीप क्षेत्र 20,270 हेक्टर असून जून अखेरपर्यंत अवघ्या सुमारे 150 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती, तर शिरोळ तालुक्यातील 29,028 हेक्टर खरीप क्षेत्रांपैकी सुमारे 530 हेक्टरवर पेरणी झाली होती। मात्र गेल्या काही दिवसात पावसानंतर या दोन्ही तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून शेतकरी भात, सोयाबीन, मका, भुईमूग तसेच अन्य खरीप पिकांची लागवडीत व्यस्त आहे। हवामान विभागाने 22 जून ते 10 जुलै दरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। त्यानुसार जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्याला नवसंजीवनी मिळाली आहे। पावसामुळे शेतीतील ओलावा वाढल्याने पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य वनाची निवड, संतुलित खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। सध्या सुरू असलेला पाऊस असाच कायम राहिल्यास खरीप हंगामात चांगला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे यंदा भरघोस उत्पादनाच्या आशेने बळीराजा नव्या उत्साहाने शेती कामात गुंतल्याचे ग्रामीण भागात चित्र पाहावयास मिळत आहे।